नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. प्रश्न क्रमांक 1, देशात दरडोई उत्पादन कोणत्या राज्यात प्रथम क्रमांक आहे? तर ऑप्शन आहे कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, तेलंगणा राज्य. देशात दरडोई उत्पादन सर्वात प्रथम राज्य हे तेलंगणा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला नुकत्याच कोणता दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे महारत्न, नवरत्न, मिनीरत्न श्रेणी 1, मिनीरत्न श्रेणी 2. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, मिनीरत्न श्रेणी 2. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला मिनीरत्न श्रेणी हा दर्जा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्ससाठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन आहे हार्दिक सिंग, संदीप सिंग, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, हरमनप्रीत सिंग यांना पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्ससाठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपदाची निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राहुल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरलेले आहे? राहुल गांधी हे लोकसभेचे कितवे विरोधी पक्षनेते ठरलेले आहे? तर ऑप्शन आहे 13वे, 15वे, 16वे, 12वे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, 12वे. राहुल गांधी हे लोकसभेचे 12वे विरोधी पक्षनेते ठरलेले आहे लोकसभेचे. नेक्स्ट प्रश्न आहे, भूदान चळवळी कोणी सुरू केली? भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे विनोबा भावे, सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील पर्याय निवडा. संत्री जसे नागपूरसाठी प्रसिद्ध आहे तर टिंब जळगावसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो ऑप्शन आहे फणस, चिकू, केळी, पेरू. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, केळी. संत्रीसाठी नागपूर प्रसिद्ध आहे आणि केळीसाठी जळगाव प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विभागीय आयुक्ताच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? विभागीय आयुक्ताच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? तर ऑप्शन आहे 10 ते 12, 2 ते 4, 5 ते 7, 15 ते 20. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 5 ते 7. विभागीय आयुक्ताच्या कार्यक्षेत्रात 5 ते 7 जिल्हे असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, टिळकांनी 1880मध्ये टिंब स्थापना पुण्यात केली. तर ऑप्शन आहे फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन, न्यू इंग्लिश स्कूल, विधवा विवाह उत्तेजक मंडळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, न्यू इंग्लिश स्कूल. टिळकांनी 1880मध्ये न्यू इंग्लिश स्कूल स्थापना पुण्यात केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? तर ऑप्शन आहे लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राज्यसभा. संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा असते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक व क्षेत्राचा जिल्हा आहे? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक व क्षेत्राचा जिल्हा आहे? तर ऑप्शन आहे धुळे, नंदुरबार, रायगड, गडचिरोली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न आहे, म्यानमार हे देशाचे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भेदलेली नाही? म्यानमार या देशाची खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भेदलेली नाही? तर ऑप्शन आहे मणिपूर, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, आसाम राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला होता? तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, लोकमान्य टिळकांनी. योग्य विधान निवडा. राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. राज्यपाल हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, केवळ विधान 1 बरोबर आहे. राज्यपाल हा घटनेचा घटनात्मक प्रमुख असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? उच्च न्यायालयाने न्यायाधीशाचा राजीनामा कोणाकडे दिला जातो? तर ऑप्शन आहे राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी,
राष्ट्रपती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा राजीनामा हा राष्ट्रपतीकडे दिला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हा प्रमुख द्राक्ष उत्पादन अग्रसेन आहे. सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हा तालुका द्राक्ष उत्पादनात अग्रसेन आहे. तर ऑप्शन आहे तासगाव, जत, मिरज, कडेगाव. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए तासगाव. सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्यात द्राक्ष उत्पादनाचे अग्रसेन आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे प्रमुख मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन आहे मॉस्को रशिया, न्यूयॉर्क, मौसानी स्वित्झर्लंड, टोकियो जपान. तर मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हासी नदी टिंबटिंब येथे उगम पावते. तर ऑप्शन आहे बैतूल, अरोली पर्वत, खंडागळा, सायद्री पर्वत या चितवाडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए खंडाळा. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात. तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी उत्तर प्रदेश. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य उत्तर प्रदेश या राज्याकडून निवडले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, योग्य जोडी ओळखा. आग्रा ताजमहल, हैदराबाद चारमिनार, कोलकाता हावडा ब्रिज, वरील सर्व. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. नेक्स्ट प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा केला जातो. तर ऑप्शन आहे 28 जून, 29 जून, 27 जून, 26 जून. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी 27 जून रोजी आंतरराष्ट्रीय अननस दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, 45वे युरोपियन निबंध पुरस्कार कोणी जिंकला. 45वे युरोपियन निबंध पुरस्कार कोणी जिंकला. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी अरुंधती रॉय यांनी 45वा युरोपियन निबंध पुरस्कार जिंकलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसाचे क्षेत्र आहे. बल्लारपूर हे टिंबटिंब नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसे क्षेत्र आहे. तर ऑप्शन आहे वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, पैनगंगा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी वर्धा. बल्लारपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसाचे क्षेत्र आहे.